मागील तासिकेला आपण अपूर्णांकाचे वाचन लेखन कशा पद्धतीने करायचं ते शिकलो, बरोबर. परंतु आपल्याला प्रश्न सोडवताना काही अडचणी येतात. मग त्याच्यामध्ये मी जसं शिकवलं तुम्हाला पाव, अर्धा, पाऊण आणि पूर्ण. पाव, अर्धा, पाऊण, पूर्ण. बरोबर. ते तुम्हाला समजलं. पण आपण काय केलं होतं, एका वर्तुळाचे किती भाग केले होते? 4 भाग. त्यापैकी एक रंगवला की किती? 1/4. 2 रंगवले की 2/4. 2/4. किंवा कसं येतं याच्यामध्ये, आपण जसं भाग देऊन केलं होतं 1/2. त्यानंतर 3 भाग रंगवले की कसं लिहिणार? 3/4. आणि पूर्ण म्हणल्यानंतर 4/4 किंवा 1 पूर्ण, अशा पद्धतीने. परंतु आपल्याला परीक्षेला कशा पद्धतीने प्रश्न विचारले पहा. काय प्रश्न विचारलाय? एक वर्तुळ दिले आणि त्याचे आपण 4 केले होते, पण त्यांनी किती केले? 8 भाग केले. किती भाग केले? 8. मग या ठिकाणी 8 पैकी आपण किती रंगवले? 2 रंगवले. मग छेदामध्ये किती भाग लिहायचे? 8 लिहायचे. आणि अंशामध्ये जेवढे भाग रंगवले ते लिहायचे, बरोबर. आता आणखीन याच्यावर दुसऱ्या पद्धतीने उदाहरण दिलं जातं पहा. वर्तुळ घेतलंय आणि वर्तुळाचे किती भाग केले? 8 भाग केले. आणि तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारलाय. प्रश्न कसा दिलाय की 5/8 या अपूर्णांकाचे यामध्ये लेखन कसे करणार किंवा भाग किती रंगवणार. मग त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की अंशामध्ये जेवढे आहेत, जो अंक आहे किती आहे या ठिकाणी? 5. या ठिकाणी किती भाग रंगवायचे? 5 भाग रंगवायचे. लक्षात आलं? अशा पद्धतीने आकृत्यांवरून आपण म्हणजे आकृत्याच्या सहाय्याने त्याचा अपूर्णांक दर्शवायचा. त्यानंतर पुढे पहा. सांगा हा अपूर्णांक कसं लिहिणार आता? 1/3. 1/3. लक्षात आलं? 1/3. आता आणखी हे बसू ना. आता हे अपूर्णांकाचं सांगा मला. सांगा. 3/10. बरोबर. 3/12. 12. 10. किती? 10. हे अशा चुका होतात पहा. काही 12 म्हणतात. 1 2 3 4 5 5 गुणे 10 म्हणजे पूर्ण किती झाले त्या ठिकाणी? 10 झाले. म्हणजे छेदामध्ये काही 10 आणि अंशामध्ये किती रंगवले? 3. म्हणून अंशामध्ये किती घेतले आपण? 3. म्हणजे या ठिकाणी या आकृती कोणतीही देऊ पहा. मी ज्यावेळेस अपूर्णांक शिकवलं होतं त्यावेळेस तुम्हाला 4 आकृत्या घेतल्या होत्या. पाव, अर्धा, पाऊण आणि पूर्ण. परंतु प्रश्न सोडवताना बऱ्याच मुलांना अडचण काय आली? हा जो प्रश्न आहे, भाग रंगवले नव्हते आणि फक्त तुम्हाला अपूर्णांक दिला होता की 5/8 या अपूर्णांकामध्ये किती भाग रंगावे लागतील या आकृतीचे. तर बऱ्याच जणांनी 3 लिहिलं, कुणी 2 लिहिलं. तर लक्षात घ्यायचं अंशामध्ये जो भाग आहे तो भाग काय करायचा आहे? रंगवायचा आहे. आणि जे छेद आहे, छेद म्हणजे पूर्ण आकृतीचे भाग त्या ठिकाणी केलेले असतात.
आकृती कोणतीही दिली तरी तुम्हाला ते प्रश्न सोडवता आला पाहिजे. त्यासाठी अपूर्णांक म्हणजे काय आणि अपूर्णांकाचं लेखन वाचन कसं करायचं हे जर आलं तर तुम्ही त्याच्यावर कसलाही प्रश्न विचारू द्या तो तुम्ही पटकन सोडवता. लक्षात आलं सगळ्यांच्या आता?